येशू ख्रिस्त अजून एक दृष्टांत देतो त्या शास्त्र पुरुषांना आणि मग लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत देतो. येशू पुन्हा त्यास दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी केली. तर येशू ख्रिस्त अजून एक दाखला देतो की कोणी एक मनुष्य होता आणि स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे ज्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी केली. आता स्वर्गाचा राजा कोण आहे तर पिता आहे. त्या पित्याने आपल्या पुत्राचा विवाहाची मेजवानी केली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलवण्याकरिता त्यांनी आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. पित्याने आपल्या पुत्राच्या लग्नाच्या पार्टी दिली होती, मेजवानी दिली होती आणि ज्यांना बोलवणं पाठवलं होतं, ज्यांना ऑलरेडी आमंत्रण दिलं होतं, जे यहुदी लोक होते, इस्रायली लोक होते, त्यांना प्रथम परमेश्वराने त्याच्या राज्यामध्ये येण्यासाठी बोलवणं केलं होतं. परंतु जेव्हा त्यांना बोलवण्यात आलं तेव्हा ते येईनात, ते आले नाहीत. आणि मग पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे, आपले बैल व पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस या. तर हा जो ज्याने लग्नाची मेजवानी ठेवली होती, ज्याच्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी होती, त्याने पहिल्यांदा दास पाठवले तरी ते येईनात. परत दुसऱ्यांदा दास पाठवले आणि हे सांगितलं की सगळं रेडी आहे, जेवण रेडी आहे, सगळं काही सगळं काही तयार आहे, तुम्हाला फक्त यायचंय आणि ताटावर बसायचंय आणि तुम्हाला जे धष्टपुष्ट जे प्राणी कापलेले आहेत, एक चांगलं जेवण बनवलेलं आहे, ते येऊन तुम्हाला जेवायचं आहे. तरी ते काही मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी आपल्या व्यापाराला गेले आणि वरकडांनी त्यांच्या दासास धरून गांजिले व जीवे मारिले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैन्य पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित योग्य नव्हते, म्हणून तुम्ही चवाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्याच लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट जितके त्यास मिळाले त्या सर्वांस एकत्र केले आणि लग्नाच्या जेवणाऱ्यांची भरती झाली. राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख घातल्या वाचून येथे का आलास? त्याने काही उत्तर दिले नाही. मग राजाने चाकरास सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. बोलवलेले बहुत आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत. तर इथे बोलवलेले खूप होते. पहिले तर जो पिता आहे ज्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी ठेवलेली आहे आणि जे आमंत्रित आहेत, जे यहुदी इस्रायली लोक आहेत, त्यांना पहिलं बोलावणं केलं तरी ते आले नाहीत. परत पुन्हा एकदा त्या राजाने आपले नोकर चाकर पाठवले तर त्यांनी बहाणे केले की आम्हाला शेताला जायचंय, कुणाला व्यापाराला जायचंय. आणि आज खूप सारे लोक येशू ख्रिस्ताकडे येण्यासाठी खूप सारे बहाणे देतात, खूप सारे एक्सक्युजेस देतात की आज आम्हाला काम आहे, आज आम्ही बिझी आहे, आम्ही संसारात आहे, आम्ही बिझनेसमध्ये आहे, आम्ही याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे. आणि मग परमेश्वराचं जे आमंत्रण आहे त्याच्याकडे येण्यासाठी त्याला खूप सारे लोक आज नजरअंदाज करत आहेत, त्याला नाकारत आहेत, त्याला तेवढं इम्पॉर्टन्स देत नाहीत. आणि मग जे काही लोकांनी तर असं केलं की जे लोक बोलवायला आले होते त्यांनाच पकडलं, त्यांनाच मारलं, जीवे मारून टाकलं. तर आज आणि त्या युगामध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा
प्रियानो, नवीन चर्चेस जेव्हा संदेश त्यांना तर या लोकांनी मारलं, जसं आपण बघितलं पहिल्या दाखल्यामध्ये की जे संदेश ते परमेश्वराचं वचन किंवा परमेश्वराचे निरोप घेऊन आले होते त्यांना तर त्यांनी मारलं. आणि नंतर सुद्धा पवित्र आत्मा मिळाल्यानंतर जी पहिली कलेसिया जी सुरू झाली त्याच्यामध्ये पण ज्या लोकांनी प्रचार केला आणि आज सुद्धा जे लोक येशू ख्रिस्ताच्या राज्याचा प्रचार करतात अशा लोकांना लोक मारून टाकत आहे, त्यांना गांजत आहे, त्यांना त्रास देत आहे, सताव होत आहे. त्या युगात पण होत होतं आणि आजच्या युगात पण होत आहे की जे येशू ख्रिस्ताचा संदेश घेऊन जगाकडे येत आहेत आणि ज्यांना त्यांचा राग येतो त्यांना ते मारून टाकतात. तेव्हा ज्या दासांना त्यांनी मारून टाकलं तेव्हा जो राजा होता त्याला राग आला आणि त्याने आपली सैन्य पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. मग पित्याला राग येतो आणि जे त्याच्या दासांना परमेश्वराच्या दासांना जे सतावतात प्रियांनो, पिता त्यांचा न्याय करून त्यांना खरोखर त्यांचा नाश करतो. त्यांचं जे काही आहे ते सगळं जाळून टाकतो. म्हणून परमेश्वराच्या दासांबरोबर वैर करण्याच्या आधी लोकांनी 10 वेळा विचार केला पाहिजे. परमेश्वरांनी निवडलेल्या लोकांच्या विरुद्ध कटकारस्थान करायच्या आधी 10 वेळा विचार करा की तुम्ही कुणाच्या विरुद्ध काय करत आहात. कारण त्यांना पाठवणारा त्यांचा परमेश्वर हा त्यांच्या बाजूनी लढणारा परमेश्वर आहे, हे पण लक्षात घ्या. आणि म्हणून जर तुम्ही देवाने पाठवणाऱ्या व्यक्तीचा विरोध कराल, देवाने पाठवणाऱ्या व्यक्तीला मारून टाकाल, तर मग परमेश्वर तुम्हाला मारून टाकेल. तुमचा न्याय खूप मोठा होईल. हे परमेश्वर त्यांना येशू ख्रिस्त सांगत आहे आणि आजही ती गोष्ट खरी आहे. मग तो आपल्या दासांना म्हणाला की लग्नाची तयारी तर झालेली आहे परंतु आमंत्रित योग्य नव्हते. आता विचार करा प्रियांनो, एका पित्याने आपल्या पुत्राचं लग्न ठरवलेलं आहे, सगळा मंडप घातलेला आहे, जेवण तयार आहे, वाजंत्री आहे, सगळं काही तयार आहे आणि लोकच नाहीये. किती शर्मेची गोष्ट होती त्या पित्यासाठी की ज्यांना आमंत्रित केलं होतं, ज्यांना निमंत्रित केलं होतं ते आलेच नाहीत. आणि मग पित्याला खूप राग येतो आणि मग पिता काय करतो की तो म्हणतो की ज्या लोकांना बोलवण्यात आलं होतं, कारण हे एका राजाच्या मुलाचं लग्न होतं, हे कुठल्या ऐऱ्या-गैऱ्या सामान्य व्यक्तीचं लग्न नव्हतं, कुठल्या गरीबाचं लग्न नव्हतं, परंतु हे राजाच्या मुलाचं लग्न होतं. तर त्या लोकांनी ज्यांना निमंत्रण केलं होतं त्या लोकांमध्ये किती हिंमत होती आणि किती गर्व होता की ज्यांनी राजाच्या मुलाच्या लग्नाला येण्यासाठी नकार दिला होता. आणि प्रियांनो, आज तो जोपर्यंत तो राजा अनुग्रह करणारा आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या दिवशी त्याचा अनुग्रहाचा समय संपतो त्याच्यानंतर त्याचा न्याय सुरू होतो. आणि मग त्यांना मारून टाकलं आणि मग मेजवानी तयार आहे, जेवण तयार आहे. तर मग तो राजा काय करतो, आपल्या सेवकांना म्हणतो लग्नाची तयारी झाली खरी परंतु आमंत्रित योग्य नव्हते, म्हणून तुम्ही चवाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोलवा. आणि मग परमेश्वर म्हणजे हा जो राजा आहे आपल्या सेवकांना परत पाठवतो, म्हणतो जा चौकात जा, गल्ल्यांमध्ये जा, रस्त्यांमध्ये जा आणि जितके पण लोक तुम्हाला मिळतील त्यांना घेऊन या. म्हणजे आज जे परमेश्वराची जी सुवार्ता आहे आज जगाच्या कानाकोपऱ्यात जात आहे, अशा ठिकाणी जात आहे जिथे येशू ख्रिस्ताचं नाव कधी ऐकलं गेलं नाही. आणि हे जे चवाट्यावर किंवा आपण म्हणू शकतो गल्लीमध्ये, बोळामध्ये, रस्त्यामध्ये, अंधाऱ्या जागेमध्ये आज परमेश्वराचं वचन पोहोचत आहे. आणि प्रियांनो, आज खूप साऱ्या लोकांना ते वचन स्पर्श करत आहे, खूप साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये ते वचन कार्य करत आहे आणि आज खूप सारे लोक परमेश्वराकडे येत आहे. तर ऍक्च्युली
होतं काय की बोलवलेले खूप आहे पण निवडलेले कमी आहे. तर परमेश्वराला माहिती आहे की कोण येणार आहे आणि कोण नाही येणार आहे. तर प्रियांनो, आज ज्यांना बोलवणं होतं, ज्यांना निमंत्रण होतं, आमंत्रण होतं, ते आले नाही. पण आज आमच्यासारखे सामान्य लोक, अन्य जाती आज परमेश्वराच्या पंक्तीला बसण्याची परमेश्वराने आम्हाला संधी दिलेली आहे. लक्षात घ्या, हे जे निमंत्रण आहे हे कुठल्या साध्या व्यक्तीकडनं नाहीये. आज आम्हाला जे बोलवण्यात आलेलं आहे, आज आमचं जे तारण झालेलं आहे, ही कुठली सामान्य गोष्ट नाहीये प्रियांनो. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, स्वर्ग पृथ्वीच्या निर्माण कर्त्याने, जो सनातन परमेश्वर आहे, आज त्याने आम्हाला बोलवलेलं आहे आणि त्याच्या मुलाच्या पंक्तीमध्ये त्या मुलाच्या राज्याच्या, त्या लग्नाच्या पंक्तीमध्ये आम्हाला बसण्याचा त्याने संधी दिलेली आहे. इनफॅक्ट आता इथे तर असं आहे की त्या मुलाच्या लग्नामध्ये आम्ही त्याची नवरी आहोत. येशू ख्रिस्ताची जे कलेसिया आहे, जे चर्चेस आहेत, ते प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्ताची नवरी म्हणून त्यांनी बोलवलेला आहे. तर इथे लिहिलेलं आहे, मग दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट जितके त्यास मिळाले त्या सर्वांस एकत्र केले आणि लग्नाच्या जेवणाऱ्यांची भरती केली. मग ज्यांच्यासाठी जेवणावळ ठेवली होती, ज्यांच्यासाठी पार्टी ठेवली होती, ते आले नाहीत. आणि मग सामान्य लोकांना राजाच्या त्या मेजवानी जाण्याची संधी मिळाली. मग बरे वाईट जे पापी होते ते पण आले, खूप अत्तर पापी होते ते पण आले, जे सामान्य होते ते पण आले, जे नम्र होते ते पण आले, जे आजारी होते ते पण आले, जे दुष्टात्माग्रस्त होते ते पण आले, कसबीनी आल्या, टॅक्स कलेक्टर्स आले. आणि मग सगळे ज्यांना लोकांनी टाकून दिलं होतं, ज्यांच्या हिशोबी ही लोक काहीच नव्हती, जी समाजापासून फेकलेली होती, ज्यांचा समाज एक प्रकारे दुस्वास करत होता, त्यांच्याशी द्वेष करत होता, अशा लोकांपर्यंत मग ते दास गेले. आणि अशा लोकांनी जे गांजलेले होते, जे पापामध्ये होते, जे दुःखामध्ये होते, जे कष्टी होते, जे आजारांमध्ये होते, जेव्हा त्या दासांच्या द्वारे ती वचनं, ते निमंत्रण जेव्हा त्या लोकांपर्यंत पोहोचलं, आनंदाने त्यांनी ते स्वीकारलं आणि आनंदाने राजाच्या मेजवानीसाठी येण्यासाठी ते तयार झाले, जे आम्ही लोक आहोत. आज आमच्या जीवनामध्ये खूप सारे कष्ट आहेत, पाप आहेत, सगळं काही आहे. आज आम्हाला आम्ही समाजाच्या दृष्टीने कोणीच नाही आहे. पण प्रियांनो, आज आमच्या देवाने, आज आमच्या पिताने आमचं नाव घेऊन आम्हाला बोलवलेलं आहे. आणि जेव्हा त्यांनी बोलवलं तेव्हा त्याचं आम्ही ऐकलं आणि आम्ही त्याच्या बोलवल्यानंतर त्याच्याकडे आलो आणि आज आमचं तारण झालेलं आहे. आणि आज त्या पित्याने आम्हाला त्याच्या स्वर्गामध्ये त्याच्या मेजावर बसून जेवण्याचा अधिकार दिलेला आहे. तर प्रियांनो, ही छोटी गोष्ट नाहीये. आणि म्हणून पुढे लिहिलेलं आहे की राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. मग राजा आपल्या मुलाच्या लग्नामध्ये कोण कोण जेवायला आलंय हे बघण्यासाठी जेव्हा आला, तेव्हा त्याला एक मनुष्य असा दिसला ज्याने लग्नाचा पोशाख नाही घातला नव्हता. प्रियांनो, इथे दोन गोष्टी आपण बघू शकतो की जेव्हा राजा कुणालाही निमंत्रण द्यायचा, त्यावेळेस तो राजा त्या लग्नासाठी येण्यासाठी ऑलरेडी पोशाख त्यांना दिला जायचा. अशी प्रथा होती की कुठल्याही श्रीमंत व्यक्तीच्या लग्नाला किंवा पार्टीला किंवा कुठल्या कार्यक्रमासाठी जर जायचं असेल, तर तो व्यक्ती किंवा तो राजा जितके पण निमंत्रित आहेत त्यांना कपडे द्यायचा, एक सुंदरसा पोशाख त्यांना दिला जायचा आणि तो घालूनच त्या मेजवानीस किंवा त्या कार्यक्रमाला यायचं असं प्रथा होती. तर कदाचित या लोकांनी तेव्हा त्याला दिलं असेल, म्हणजे प्रत्येकाला ज्यांना बोलवलं असेल त्यांना तो पोशाख दिलेला असेल आणि सगळे चांगले नटून थटून राजाच्या मेजवानीत जायचंय म्हणून सगळे नटून थटून चांगले कपडे घालून आले असतील. परंतु एक व्यक्ती असा होता त्यांच्यामध्ये जे कपडे त्यांनी घरात घातले होते तेच घालून आला होता. आणि मग तो पटकन राजाच्या दृष्टीस पडतो आणि मग
तो त्याला म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख घातल्या वाचून येथे कसा आलास? त्याने काहीच उत्तर दिले नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आमची पाप धुतली गेलेली आहेत आणि ज्यांनी पश्चाताप केला त्यांनाच परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. ज्यांनी येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपली पाप माफ करून घेतली आणि धार्मिकतेचा जे कपडे आहेत ते त्यांनी घातलेले आहेत, अशाच लोकांना परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. जर आम्ही पश्चाताप करणार नाही, जर येशूचं रक्त आमच्या पापांना साफ करणार नाही, तर प्रियांनो, आम्ही कितीही म्हटलो की राजाने मला मेजवानीस बोलवलंय, आणि जरी आम्ही गेलो तरी राजा आम्हाला शोधून काढेल. कारण जोपर्यंत येशूच्या रक्ताद्वारे आमची पाप धुतली जात नाही आणि धार्मिकतेची वस्त्र आम्ही घालत नाही, तोपर्यंत आम्हाला परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. आणि चुकून माकून एक व्यक्ती गेला जरी, की त्याला असं वाटलं की मला राजा शोधणार नाही, मी त्याच्या मेजवानीस बसेल, परमेश्वर त्याला स्पॉट करेल, त्याला शोधेल. आणि पश्चातापाशिवाय आणि येशूच्या रक्ताशिवाय आम्हाला परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. भले सगळ्या मानव जातीच्या सगळ्या पापांसाठी येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर आपलं रक्त सांडलं असेल, परंतु त्या रक्ताद्वारे आमची पाप धुणं म्हणजे पश्चाताप करणं. जी पाप आम्ही केलेली आहे त्या पापांचा आम्हाला पश्चाताप झाला पाहिजे, ती पाप आम्ही सोडून दिली पाहिजे. पापाची ती जी वस्त्र आहेत जी आम्ही फेकून दिली पाहिजे आणि परमेश्वराच्या पवित्रतेची, धार्मिकतेची वस्त्र आम्ही घातली पाहिजे. तेव्हा आम्ही परमेश्वराच्या त्या मेजवानीस बसू शकू. चुकून माकून जरी आम्हाला वाटलं की आम्ही बसू शकतो, आम्ही बसणार नाही. आणि मग येशू ख्रिस्ताचं वचन समोर आहे, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्या समोर आहे, त्याच्या रक्ताद्वारे आमच्या पापांची क्षमा होऊ शकते, पवित्र आत्म्याचं दान आम्हाला दिलं गेलं आहे. तरी सुद्धा जर आम्ही पश्चाताप करणार नाही आणि आम्हाला असं वाटेल की पश्चातापा शिवाय मी परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो, तर अशा लोकांना मग असं लिहिलेलं आहे की मग राजाने चाकरास सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. मग अशी लोक जी स्वतःच्या स्वकर्मावर किंवा जी लोक गर्वामध्ये आहेत, जी लोक पश्चाताप करत नाहीत, सत्य माहित असून सुद्धा सत्यापर्यंत पोहोचलेली नाहीयेत, अशा लोकांचे हातपाय बांधून त्यांना नरकामध्ये टाकलं जाईल. आणि मग त्या म्हणजे अंधार म्हणजे नरक, त्या नरकामध्ये टाकलं जाईल आणि तिथे सार्वकालिकासाठी रडणे आणि दात खाणे चालेल. प्रियांनो, असे खूप सारे ख्रिस्ती लोक असणार आहेत की ज्यांना वाटतं की माझं तारण झालंय, देव माझ्या जीवनामध्ये आहे, मी येशू ख्रिस्त आला तर मला येशू ख्रिस्त नक्की घेऊन जाईल. जे भ्रमामध्ये आहेत त्यांच्यासाठी आज हे वचन आहे की तुमच्या जीवनाद्वारे जोपर्यंत ख्रिस्त दिसत नाही, तुमच्या जीवनाद्वारे जोपर्यंत पवित्र आत्म्याची फळं दिसत नाहीत, तुमच्या जीवनाद्वारे जोपर्यंत वचनाच्या अनुसार चालणं होत नाही, तोपर्यंत तुमचा परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. राजाच्या मुलाच्या लग्नाला जायचं तर तशीच वागणूक आमची असली पाहिजे. राजा आज आमच्याकडनं हेच आशा करत आहे. आणि जर आम्ही करणार नाही तर मग प्रियांनो, नरकापासून आम्हाला तो राजा सुद्धा वाचवू शकत नाही, कारण त्यांनी आम्हाला वाचवण्यासाठी सगळं काही केलेलं आहे. आणि जर आम्ही राजाच्या म्हणण्याप्रमाणे जर करणार नाही तर प्रियांनो, फिर आमचं वाचणं मुश्किल आहे. आणि म्हणून इथं लिहिलेलं येशू ख्रिस्त म्हणतो, बोलावलेले बहुत आहेत पण निवडलेले थोडके आहेत. आज पूर्ण जगाला देवाने आपल्याकडे बोलवलेलं आहे. आज परमेश्वराचा सुसमाचार, सुवार्ता जगाच्या कोण्याकोण्यामध्ये पोहोचत आहे. आज प्रत्येकाला परमेश्वराने तारणाचा अधिकार दिलेला आहे. परमेश्वराने तारणाची एक संधी दिलेली आहे.
बोलवलेले सगळे देवाने सगळ्यांना बोलवले. आज सगळ्या जगाला परमेश्वराने आपल्याकडे बोलवलेले आहे, परंतु त्या परमेश्वराला माहिती आहे की निवडलेले थोडे आहेत. जगाच्या उत्पत्तीच्या आधीपासून परमेश्वराला माहिती आहे की कोण त्याला स्वीकारणार आणि कोण परमेश्वराच्या त्या मेजवानीस येणार. देवाला माहिती आहे की कोण परमेश्वरावर विश्वास ठेवणार आणि पश्चाताप करून त्याच्या मागे आपला क्रूस घेऊन चालणार. तर निवडलेले परमेश्वराने सांगितलेले आहे की तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हाला निवडलेलं आहे. प्रियांनो, जे निवडलेले आहेत ते परमेश्वराच्या राज्याच्या योग्य, राजाच्या स्वभावाच्या योग्य आपलं जीवन व्यवस्थित करतील. आणि म्हणून तो म्हणतो बोलवलेले खूप आहे, सगळ्या जगाला देवाने बोलवलेलं आहे, परंतु खूप थोडे आहेत जे कठीण मार्गाने चालतील आणि छोट्या फाटकातनं प्रवेश करतील, जे जीवनाच्या मार्गाकडे चालतील. आणि म्हणून खूप थोडे लोक आहेत जे परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करणार आहेत. जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा खूप मोठं आश्चर्य लोकांमध्ये येणार, अरे तू कसा राहिला, अरे मी कसा राहिलो. प्रियांनो, पश्चातापा योग्य फळं आली पाहिजे, पवित्र आत्म्याची फळं दिसली पाहिजेत, वचनाच्या अनुसार आमची वर्तणूक सुधारली पाहिजे, देवावर पूर्ण मनाने, पूर्ण प्राणाने, बुद्धीने, शक्तीने प्रेम केलं पाहिजे, आपल्या शेजाऱ्यावर आम्ही प्रेम केलं पाहिजे. आज प्रत्येक वचन जी आज आमच्या बरोबर बोलत आहेत ती फक्त ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नाही आहेत, परंतु ती जीवनाचा मार्ग आहेत, ते जीवनाच्या मार्गावर प्रकाश आहेत. त्यांना पकडून जर आम्ही चालणार नाही आहोत तर प्रियांनो, मग आम्ही किती म्हटलं माझं तारण झालं, मी ख्रिस्ती आहे, मी विश्वासी आहे, मी देवाच्या राज्यात प्रवेश केलेला आहे, आमच्या बोलण्याला काही अर्थ नाही. जोपर्यंत परमेश्वर म्हणत नाही की हा माझा निवडलेला आहे, जगाच्या उत्पत्तीच्या आधीपासून मी याला निवडलेला आहे, तोपर्यंत प्रभू परमेश्वराचे लोक हो, आमचा जो विश्वास आहे तो व्यर्थ आहे. आणि म्हणून जो निवडलेला आहे, जो परमेश्वरावर प्रेम करतो, तो परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, असं परमेश्वराचं वचन सांगतं. आणि म्हणून आज हे जितकं शास्त्री पुरुषांसाठी दाखले होते तितकेच ते दाखले आज आमच्यासाठी आहेत. आजही यहुदी लोक येशू ख्रिस्ताला मानत नाहीत, येशू ख्रिस्ताचं नाव त्यांच्यासाठी श्रापित आहे, त्यांना येशू ख्रिस्ताचं नाव ऐकणं सुद्धा आवडत नाही. आजही असे यहुदी आहेत. तर प्रियांनो, अशा लोकांचा न्याय किती मोठा होईल हे पण समजून घ्या. आणि म्हणून आज आम्ही धन्य आहोत की आज वचन आमच्यापर्यंत पोहोचत आहे, आज परमेश्वर वचनाद्वारे आमची भेट घेत आहे, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत आहे, स्वतःला येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी तयार करत आहे. आणि जे लोक तयार होत आहेत, खरोखर स्वर्गामध्ये 7 वर्ष आमच्यासाठी मेजवानी असणार आहे. पिता पुत्राच्या मांडीला मांडी लावून आम्ही त्या मेजावर त्याच्याबरोबर जेवण करणार आहोत. 7 वर्ष येशू ख्रिस्ताने बनवलेल्या त्या घरांमध्ये आम्ही राहणार आहोत. तिथे आनंद असणारे, शांती असणारे, परमेश्वराची उपस्थिती असणारे. आणि प्रियांनो, अगर जगायचं असेल तर त्या स्वर्गाच्या राज्यासाठी जगा. आणि आज परमेश्वर पुन्हा एकदा आम्हाला संधी देऊ इच्छितो. या वचनाद्वारे तो आमच्याशी बोलत आहे आणि आम्हाला सांगत आहे की या शेवटच्या दिवसामध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. तर ही वचनं आपल्याला आशीर्वादित करो, ही वचनं आपल्याशी बोलो, येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, आमेन.